देवाज्ञा नारायण धारक भाग 5. खोलीत आल्यावर गीतानं आपल्या मागं खोलीचं दार लोटून घेतलं आणि टेबलाच्या खणातून आचार्यांनी दिलेली फाईल काढली. मजकूर कम्प्युटरनं लिहिलेला होता. ते पाहून गीताची जराशी निराशाच झाली. मजकूर आचार्यांच्या स्वतःच्या हस्ताक्षरात असता तर त्याला एक व्यक्तिगत टच आला असता. मनात आणखीही एक विचार होता. आचार्यांसारख्या जरा लोकविलक्षण गृहस्थांचे हस्ताक्षर पाहण्याचीही उत्सुकता होती. पहिल्या पानावर सर्वसाधारण मजकूर होता. विज्ञानामध्ये काही दिवसांपूर्वी कॅटस्ट्रॉफी थिअरी, महाआपत्ती उपपत्तीबद्दल बरीच चर्चा झाली होती. ट्रॉमा, धक्का, जबरदस्त तडाखा यांच्याही शारीरिक आणि मानसिक परिणामांबद्दल सतत चर्चा चालूच असते. अनेक मानसिक विकृतींचा, मानसिक भयगंडांचा, विस्मरणांचा इत्यादींचा उगम ट्रॉमामध्ये आहे असा एक जोरदार विचारप्रवाह मानसशास्त्रज्ञांमध्ये आहे. त्याची चर्चा इथे अभिप्रेत नाही. जन्म हा जसा एक धक्कादायक अनुभव असतो तसाच मृत्यूही असणार. मानवानं आपल्या कल्पनाशक्तीनं मृत्यूला एक संहारक, सर्वनाशक स्वरूप दिलेलं आहे. ही अशी घटना आहे की ज्यासाठी मनाची तयारी करताच येत नाही. लाखात असा एखादाच प्रज्ञावंत स्थितप्रज्ञ असतो की जो मृत्यूचा शांतपणे स्वीकार करतो. दुर्धर रोगानं पछाडलेले, 24 तास यातनाचक्रात सापडलेले, सुधारण्याची यत्किंचितही आशा नसलेले जीव मृत्यूचं कदाचित स्वागत करत असतीलही. पण सर्वसामान्य माणसाचं काय? अशा समोर जर एकाकी मृत्यूचं कृष्णद्वार उघडलं तर एकमेवा द्वितीय असा हा अनुभव असणार. योगायोगानं कोणी सुदैवी अशी व्यक्ती मृत्यूच्या तावडीतून सुटली, परत सजीव आणि सक्षम झाली तर हा क्षणार्धाचा अग्निस्पर्श, त्याच्या मनावर त्याचा काय परिणाम होईल? हे असंभवनीय आहे की अशा अतिरेकी अनुभवाचा मनावर काहीच परिणाम होणार नाही. या शेवटच्या क्षणार्धाच्या अतिविलक्षण उत्तेजित अवस्थेत काय काय शारीरिक, मानसिक, भावनिक, वैचारिक बदल होतात. रामदासांनी कल्याणला पाण्याखाली दाबून धरला होता. हवेसाठी प्राण कासावीस झाले. कराल मृत्यू समोर उभा राहिला आणि रामदासांनी त्याला वर काढला तेव्हा कल्याण म्हणाला, महाराज, मला साक्षात परमेश्वर भेटला. ही कहाणी सत्य असेल किंवा एक रूपक असेल. अतिरेकी ताणाखाली मनात विलक्षण, अपरिवर्तनीय बदल होतात एवढंच ही कथा सूचित करते. विज्ञानात अशी काही समीकरणं असतात की ज्याच्यात एका चलात अतिसूक्ष्म बदल झाला तर दुसऱ्यात अकल्पनीय परिणाम होतो. उदाहरणार्थ, पदार्थ भिंगाच्या फोकसच्या जवळजवळ येत जातो तसं त्याचं प्रतिबिंब दूर जातं. पण पदार्थ जेव्हा शेवटचा 1% मिलीमीटर अंतर कापतो तेव्हा प्रतिबिंब अक्षरशः अनंत अंतरावर जातं. याचा आलेख काढला तर त्या ठिकाणी अनंत उंचीपर्यंत जाणारा एक स्पाईक दिसेल. माझं स्पष्ट मत आहे की आयुष्याचा शेवटचा हजारांश सेकंद असाच अकल्पनीय परिणाम करणारा असणार. मृत्यूला स्पर्श करून जे परत येतात त्यांच्यात या परिणामाचा काही ना काही अंश मागे राहत असणारच. लाईफ आफ्टर डेथवर अनेक पुस्तकं लिहिली गेली आहेत. बहुतेकांनी त्या अनुभवाचं वर्णन एक लांबलचक काळा बोगदा आणि दुसऱ्या तोंडाशी झगमगता सोनेरी प्रकाश असं केलं आहे. सुटकेचं ते एखादं रूपकही असेल. फाशीची शिक्षा झालेल्याला मृत्यूच्या फलाटावर चढवलं. त्याच्या डोक्यावर खांद्यापर्यंत खाली येणारी काळी टोपी घातली. त्याच्या गळ्याभोवती दोरीची गाठ पडली आणि त्या अखेरच्या क्षणी त्याच्या सुटकेची तार येऊन थडकली. मस्तकावरची टोपी काढल्यानंतर दिसलं आहे की त्या एका क्षणात त्याचे डोक्यावरचे सर्व केस पांढरे झालेले आहेत. अत्यंत प्रिय अशा व्यक्तीचं अपघाती अनपेक्षित निधन झालं तर माणसं कोसळली आहेत, ठार वेडी झाली आहेत. अतिरेकाच्या अनुभवांना शरीराच्या या प्रतिक्रिया आहेत. ओघानेच आलं की साक्षात मृत्यूच समोर उभा राहिला तर अशी शारीरिक, मानसिक उलथापालथ होणारच. मला कोणतीही उपपत्ती सिद्ध करायची नाही. ही जी कल्पना माझ्या मनात आली आहे ती खरी आहे का खोटी आहे एवढंच मला पाहायचं आहे. अपघात तर घडोघडी घडत असतात. अपघातात मृत होणाऱ्यांची संख्याही दुर्दैवाने खूप आहे. पण क्वचित प्रसंगी अशा अपघातातून एखाद दुसरा वाचतोही.
लोक दैवी चमत्कार, देवाची कृपा, बलवत्तर नशीब अशी वर्णनं करतात. घटनेच्या कारणाशी मला कर्तव्य नाही. घटनेच्या परिणामाबद्दल मला उत्सुकता आहे. आजकालचा जमाना वृत्तपत्रांचा, इतर माध्यमांचा आहे. सर्वसामान्य जनतेच्या करमणुकीसाठी मसालेदार, चटकदार वर्णनं वा कार्यक्रम याला त्याचं प्राधान्य. तेव्हा अपघातातून वाचलेल्यांचे फोटो, मुलाखती पाहायला वाचायला मिळतात. पण यात मूळ प्रश्नाला क्वचितच स्पर्श होतो. देशी विदेशी कात्रणाची भली मोठी फाईल माझ्यापाशी आहे. माझ्या दृष्टीने या ऐकीव माहितीला खरं महत्त्व नव्हतं. त्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटणं हेच आवश्यक होतं. माझा शोध शहरापुरताच मर्यादित राहणार होता. तरीही मला मधूनमधून संधी मिळत होत्या. ज्यांना कोणाचा आधार नाही अशांच्या पुनर्वसनासाठी माझी संस्था कार्य करत आहे. एवढं एक वाक्य जे संपूर्णतः खरं आहे, मला हॉस्पिटलमधून, पोलीस स्टेशनमधून प्रवेश द्यायला पुरेसं होतं. नाहीतरी कुणालाच अनावश्यक जबाबदाऱ्या नको असतात. त्यांच्या खांद्यावरचं ओझं जर कुणी स्वखुशीनं आपल्या खांद्यावर घेत असेल तर ते अगदी आनंदाने तयार होतात. या कल्पनेतून माझ्या मठाची कल्पना साकार झाली आहे. मी स्वभावानं धार्मिक नाही. आस्तिक नास्तिक हा प्रश्न इथे गैरलागू आहे. कर्मकांडांवर, उपासना पद्धतीवर, यम, आयाम, नियम, आचार इत्यादीवर माझा विश्वास नाही. मानव पृथ्वीवर अवतरला आहे, उत्क्रांत झाला आहे, ही सत्य गोष्ट आहे. शारीरिक आणि मानसिक उत्क्रांती होतच आहे हेही सत्य आहे. उत्क्रांतीमागे काही हेतू आहे का? ती काही एका विशिष्ट दिशेने होत आहे का? त्या मार्गाच्या शेवटी काही अंतिम साध्य आहे का? हे प्रश्नही माझ्या मते निरर्थक आहेत. उत्क्रांतीच्या गत इतिहासावरून आपण भविष्यातील उत्क्रांती मार्गाचं बृहतरेखन करू शकतो. मानवाची शारीरिक क्षमता आणखी काही टक्क्यांनी वाढू शकेल, पण ती शरीराची अंतिम मर्यादा असेल. मानवाच्या मेंदूची क्षमता वाढत आहे का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मेंदूची क्षमता ही केवळ पेशी संख्येवर अवलंबून नाही, तर पेशींच्या परस्पर जोडणीवर, कनेक्शन्सवर अवलंबून आहे. प्रशिक्षणाने नवीन जोडण्या तयार होतात. मेंदूत अब्जावधी पेशी आहेत. त्यातली एक एक पेशी इतर हजारो पेशींना जोडली जाऊ शकते, तर हजारो पेशी त्या पेशीला जोडल्या जाऊ शकतात. 10,000 वर्षांपूर्वीचा आदिमानव जेमतेम 3 पर्यंत संख्या जाणू शकत असे. काही हुंकार, काही गुरगुराट, हातांच्या काही खुणा एवढ्यापुरतंच त्याचं संदेशन मर्यादित होतं. आजच्या मानवाचं आकलन, विश्लेषण, कार्यकारण भाव जाणण्याची क्षमता, मेंदूचा आकार आणि पेशी संख्या यात काहीही वाढ झालेली नसताना केवळ नव्या जोडण्यांनी मानसशक्ती असंख्य पटींनी वाढली आहे. या मेंदूला काही मर्यादा आहेत का? याचं उत्तर मानसशास्त्रज्ञांना माहीत नाही. नाहीतर या इन्फंट प्रॉडिजीजनं शास्त्रज्ञांना चकित केलंच नसतं. 8 अंकी संख्याचे गुणाकार करणं, मोठमोठ्या संख्यांचे अवयव, वर्गमूळ, घातांक इत्यादी गणिती क्रिया संगणकाच्याच वेगानं करणारी माणसं, कोणत्या योगायोगानं यांच्यात ही क्षमता येते? वर लिहिलं आहे तसा हा जन्माच्या क्षणाचा ट्रॉमा तर नसेल? कुणाच माहीत आहे. म्हणून माझं लक्ष आयुष्याच्या दुसऱ्या टोकाकडे गेलं होतं. मृत्यू. मृत्यूनंतर मानवाचं काय होतं कुणाचंच माहीत नाही. त्याचं देवदूत होत असेल, सैतान होत असेल, किंवा तो शून्यत्वात विलीन होऊन जात असेल. पण त्या रेशीला भिडून परत आलेले, त्यांच्यात मला स्वारस्य होतं. मठाची स्थापना त्यांच्यासाठी होती. मठाला घोषवाक्य नाही, पूजा, अर्चा, प्रार्थना इत्यादी नाही. दिनचर्येचे कडक नियम नाहीत. सर्वच काही निराधार नसतात, पण काही काहींना मात्र खरोखरच आधार नसतो. अशांसाठी माझा मठ आहे. काही अपघातात सापडलेले पण शेवटच्या क्षणी वाचलेले, काही आत्महत्येचा प्रयत्न शेवटच्या क्षणी निष्फळ झाल्यामुळे परत जित्या जागत्यांच्या जगात आलेले, प्राणघातकी हल्ल्यातून केवळ सुदैवानं वाचलेले, अशांसाठी माझं मठ आहे. गेल्या 3-3.25 वर्षात मठात अनेक जण येऊन गेले. मी त्यांच्यावर कधीच कोणतीही बंधनं घातली नाहीत. काहींनी यायलाच नकार दिला. काही इथे काही दिवस राहिल्यानंतर मठ सोडून निघून गेले. काही अजून राहत आहेत. त्याची त्रोटक माहिती यापुढे आहे.
सर्वांचा उल्लेख केवळ प्रथम नामाने केला आहे. त्यांच्या संबंधात जी पडताळून पाहिलेली वस्तुस्थिती होती तिचीच नोंद केलेली आहे. कोणत्याही निष्कर्षाचे अंदाज मांडलेले नाहीत. माझं वैयक्तिक मत मी कुठेही नोंदवलेलं नाही. त्या साऱ्याची जागाही खास नाही. महेंद्र. खाजगी टुरिंग कारमधून महाबळेश्वरला जात असताना घाटात गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी रस्त्याचा दगडी कठडा तोडून 500-550 फूट खोल कोसळली. खाली जाताना गाडीने 2 पलट्या खाल्ल्या. एका बाजूचं दार मोडून उघडलं गेलं आणि महेंद्र बाहेर फेकला गेला. त्यानंतर गाडी सरळ 100 फूट खाली गेली, खडकावर आपटली आणि टाकीतील इंधनानं पेट घेऊन स्फोट झाला. बाकीच्या 4ही प्रवाशांचे प्राण गेले. महेंद्र तेवढा वाचला. हाताचं फ्रॅक्चर झालं होतं, डोक्याला जखमा झाल्या होत्या. 2 दिवस तो बेशुद्धच होता, पण मग प्रकृती सुधारली. त्याला 2 महिने प्लास्टरमध्ये ठेवला होता. त्यावेळी मी त्याची गाठ घेतली. महेंद्र मला बुद्धिमान, तरतरीत, हजरजबाबी, महत्त्वाकांक्षी वाटला. त्याच्या आश्चर्यकारक अनुभवाबद्दल त्याला काहीही सांगायचं नव्हतं. ही बाब 4 चौघात चर्चा करण्यासारखी नाही हा त्याचा ठाम प्रतिसाद होता. मठाला 1-2 दिवसांची सुद्धा भेट द्यायला त्याने साफ नकार दिला. मी त्याला माझ्या कामाची संपूर्ण माहिती सांगितली आणि माझ्या प्रयोगात तो एक उत्तम टेस्ट सब्जेक्ट होऊ शकेल हेही सांगितलं. पण त्याला कशातच स्वारस्य नव्हतं. नशीब की माझ्याशी तो मोकळेपणानं बोलला तरी इतरांना त्यानं अगदी समोरसुद्धा उभं केलं नाही. त्याच्या 3-4 लांब मुलाखती झाल्या. वर्ड असोसिएशन टेस्ट, बॉडी लँग्वेज, ठराविक प्रश्नाला त्याचे प्रतिसाद, यावरून माझी खात्री झाली की महेंद्रमध्ये काहीतरी मूलभूत बदल झालेला आहे. पण दुर्दैवानं त्याची तपासणी करण्याची संधी मला मिळालीच नाही. आजी. आजीचं वय आता 70च्या पुढचं आहे. गेली 2-2.25 वर्ष आजी मठात राहत आहेत. गावातल्या जुन्या वस्तीतल्या एका वाड्यात त्या राहत होत्या. वाडा 100-150 वर्षांपूर्वीचा, कुडाच्या बांधकामाचा होता. दिसायला भिंती जाड पण आतून पोखरलेल्या. त्या वर्षी मे महिन्याच्या अखेरीस 2 दिवसात जवळजवळ 200 मिलीमीटर पाऊस पडला. त्या पावसात गावातले जे अनेक वाडे जमीनदोस्त झाले त्यात आजींचाही वाडा होता. ओल्या मातीच्या ढिगाऱ्याखाली आजी जवळजवळ 72 तास होत्या. 2 मोठमोठ्या तुळ्यामुळे आजी पार गाडल्या गेल्या नाहीत. मधल्या बारीक बारीक फटीतून हवा येत राहिली. बाहेर काढल्या तेव्हा त्या बेशुद्धच होत्या. घरदार, चीज वस्तू सारं काही अक्षरशः मातीत गेलं होतं. मठात राहायला यायला त्या ताबडतोब तयार झाल्या. त्यांच्या असण्यानं मठातल्या वातावरणाला एकदम एक घरंदाजपणा आला. बंड्यासारखी लहान मुलं किंवा मीनासारख्या तरुण मुलींना आजींचा खूपच आधार वाटतो. वय झालं तरी आजी खुटखुटीत आहेत. एकट्या असताना त्या स्वयंपाकाची कामं करत असत. इथे त्यांना अर्थात ते काम करावं लागणार नाही. त्याऐवजी मी त्यांना माझ्या काही परिचित लोकांकडे अडीअडचणीच्या वेळी कंपॅनियन म्हणून पाठवतो. आत्तापर्यंत तरी त्यांचं काम व्यवस्थित आहे. त्यांच्याबद्दल काही तक्रार आलेली नाही आणि काही प्रमाणात द्रव्यार्जन होत असल्यानं त्यांना आश्रितासारखं वाटत नाही. मी ही गोष्ट अतिशय महत्त्वाची मानतो. माणूस स्वाभिमानानं राहिला पाहिजे. मनावर कोणतंही दडपण वा कोणताही तणाव असता कामा नये. बंड्या 6 महिन्यांपूर्वी मठात राहायला आला. त्याचे वडील माझे चांगले परिचित आहेत. बंड्याचाच अट्टाहास म्हणा किंवा मार्गदर्शकाचं दुर्लक्ष म्हणा. बंड्या पाण्याखाली गेला. त्याला पाण्याबाहेर काढायला आणखी 5-7 सेकंद उशीर झाला असता तर त्याचा मृत्यूच झाला असता. आणि पाण्याबाहेर काढूनही तिथे अत्यंत कुशल जीवरक्षक हजर होते. त्यांनी अत्यंत तातडीनं उपाययोजना केली म्हणूनच त्याचे प्राण वाचले. तरीही 1-2 सेकंद अगदी वाचतो का मरतो अशी अवस्था होती. अर्थात त्या वयात शरीर आणि मन दोन्ही अत्यंत लवचिक असतं. संध्याकाळी तो अगदी नेहमीसारखा नॉर्मल झाला. पण त्या दिवसापासून त्याला रात्री किंचाळत उठण्याची एक नवीनच व्याधी जडली आहे. अर्थात प्रत्येक रात्रीच तो किंचाळत उठतो अशातली गोष्ट नाही.
रात्री दुःस्वप्न म्हणा, नाईटमेअर म्हणा, कशाने तरी तो अस्वस्थ होतो. डॉक्टरी उपचार झाले, मानसोपचार तज्ज्ञांची ट्रीटमेंट झाली, पण त्याच्यात काहीही सुधारणा नाही. माझ्याच आग्रहाखातर त्याच्या वडिलांनी माझ्या मठात राहण्यासाठी त्याला पाठवलं आहे. त्याच्या रात्रीच्या किंचाळत उठण्याचं प्रमाण जरा कमी झालं आहे हे दिसतं आणि काही दिवसात आणखीही कमी होईल अशी मला आशा आहे. तसा बंड्या खेळकर, उत्साही, हुशार आणि चुणचुणीत मुलगा आहे. कधी कधी इथं कंटाळतो, मग वडील येऊन घेऊन जातात. 1-2 दिवसांनी परत आणून सोडतात. सोमनाथ आणि मोत्या इथे आल्यापासून बंड्या जरा रमायला लागला आहे हे खरं. मीना एका सुशिक्षित उच्चवर्गीय महिलेची शोकांतिका म्हणजे मीनाचं आयुष्य. ती मारवाडी जैन समाजातली आहे. सगळ्यात जास्त हुंडाबळी प्रकरणं यांच्याच जमातीत होत असल्याची चर्चा आहे. शिवाय विवाहानंतर मुलीच्या माहेरच्या लोकांवरच्या मागण्या कधी कमीच होत नाहीत. वर्षभराचं धान्य, वर्षभराचं कापड चोपड इत्यादींची अपेक्षा असते. मीनाच्या माहेरची आणि सासरची दोन्ही घराणी सुशिक्षित, श्रीमंत. पण विवाहाच्या दिवसापासूनच मीनावर सासरच्यांचा राग होता. पैशांसाठी तिला सतत छळ सुरू झाला. कदाचित मागण्या माहेरच्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या असतील. कदाचित त्यांना दुसऱ्या मुलींचीही लग्नकार्य करायची असतील. त्यांच्याकडून नकार आला तेव्हा मीनाच्या सासूसासऱ्याने संगनमताने तिचा खून करण्याचा कट रचला. मात्र तिने आत्महत्या केली असं दाखवण्याचा त्यांचा कट होता. त्यांच्या दुर्दैवानं आणि मीनाच्या सुदैवानं तो कट फसला. गळ्याभोवती दोर आवळलेली मीना 5-6 सेकंद उशीर झाला असता तर तिचा प्राणच जायचा. पण तिच्या पुतण्याच्या आरड्याओरड्यानं शेजारी पाजारी धावून आले. तिला खाली काढलं, हॉस्पिटलमध्ये नेलं आणि ती मृत्यूच्या काठावरून परत आली. हॉस्पिटलमध्ये तिला भेटायला आलेल्या आईवडिलांना भेटायला तिनं साफ नकार दिला. माझ्या नुसत्या सूचनेबरोबर ती अगदी आनंदानं मठात राहायला आली. इथे आजी असल्यामुळे कोणताही लोकप्रवाद येत नाही ही सुदैवाचीच गोष्ट आहे. सोमनाथला अपघात झाला यात नवल काहीच नव्हतं. त्याला नाही तर आणखी कुणाला झाला असता. रस्त्याच्या त्या वळणाची जागा अपघाताची वाटच पाहत होती. उतार आणि मोठे वळण, रहदारी खूप, विशेषतः ट्रक, टेम्पो, 6 आसनी रिक्षा आणि प्रत्येकजण घाईत. आपलंच वाहन पुढे दामटवण्याच्या प्रयत्नात. ज्या बूथमध्ये सोमनाथ काम करत होता ती 6वी-7वी होती म्हणून सोमनाथ वाचला. खरं तर त्याचा जीवच जायचा. केवळ योगायोगानं हॉस्पिटलची एक ॲम्ब्युलन्स त्याच रस्त्यावर चालली होती आणि वाहकाला काही सामाजिक बांधिलकीची जाणीव होती म्हणून त्यांना अपघातात सापडलेल्यांना ॲम्ब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये नेलं. त्यांच्यापैकी फक्त सोमनाथ वाचला. वळणावरून भरधाव खाली आलेल्या ट्रकनं रस्त्याच्या कडेच्या 2 टॅक्सी उडवल्या आणि मग ती बूथच्या रांगेवर धडकली. टेनपाटाच्या भिंतीच्या बूथ, वॉच रिपेअर करणारे, धार लावणारे, पान सिगरेट विकणारे, रफू अल्टर करणारे, पाव, खारी, बिस्किटं, वेफर्स विकणारे आणि सोमनाथचा STDचा बूथ. वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अशा अपघातात नेहमी येणारं वाक्य, जीव गमावणारे गमावतात, पाहणारे चुकचुक करतात, आपल्या वाटेने जातात. संसाराचा अवाढव्य गाडा पुढे रेटला जातच असतो. सोमनाथ महिन्याकाठी 200-250 रुपये घरात देत होता म्हणून त्याची राहण्या जेवण्याची सोय होत होती. मी हॉस्पिटलमध्ये पोचलो नसतो तर त्यांनी काय केलं असतं सांगता येत नाही. सरकारी रुग्णालयाच्या अनाथांच्या वॉर्डमध्ये हलवलं असतं. महिन्याभरानंतर सोमनाथ मठात राहायला आला. अतिशय संकोची आहे, शरीरानं दुर्बल आहे. अशांवरच समाजातले लांडगे चरतात. स्वतःचं संरक्षण स्वतःच करायला सोमनाथनं शिकलं पाहिजे. त्याच्या अगदी प्राथमिक गरजा मी पुऱ्या केल्या आहेत. पण तिथं माझी मर्यादा येते. एवढ्यात स्वतःच खटपट लटपट करून सोमनाथने इथल्याच जवळच्या एका मोठ्या कॉम्प्लेक्समधल्या बूथवर नोकरी मिळवली आहे. बंड्या आणि मोत्या यांचा त्याला खूपच आधार आहे. इतरांशी तो फारसा बोलताना दिसत नाही, पण तो त्याचा स्वतःचा प्रश्न आहे. दशरथ सांगताना सांगतो की मी ड्रायव्हर आहे.
गाडी चालवण्यात तो अत्यंत निष्णात आहे यात काहीही शंका नाही. पण मला शंका येते की तो त्याचा खरा व्यवसाय नसावा. शरीरयष्टी कमावलेली आहे, वागण्यात चालण्यात एक रुबाब आहे. मिलिटरीतले लोक असे वागतात. हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा फोन आला म्हणून मी तिथे गेलो, तर तिथे हा दशरथ अशा अखेरच्या क्रिटिकल कंडिशनमध्ये. हमरस्त्यावर तो बेशुद्धावस्थेत पडला होता. त्याला कोणी सज्जनाने हॉस्पिटलमध्ये पोचवलं होतं. पूर्वी अपघाताच्या केसेस खाजगी हॉस्पिटलमध्ये घेत नसत. पोलीस पंचनामा, साक्षी, उलट तपासण्या यासाठी डॉक्टरांना वेळ नसतो. पण आता कायद्याने त्यांना संरक्षण दिलं आहे. निदान काही जणांचे प्राण तरी वैद्यकीय मदत मिळाल्यामुळे वाचतात ही सत्य गोष्ट आहे. दशरथच्या अंगावरचे कपडे चांगल्या प्रतीचे होते, पण काही नोटा आणि चिल्लर नाणी या व्यतिरिक्त त्यांच्या शर्ट, पॅन्ट, कोट यांच्या खिशात इतर काहीही नव्हतं. फोटो, पत्ता, फोन नंबर, पावती काहीही नव्हतं. शुद्धीवर आल्यानंतर त्याने आपलं नाव दशरथ सांगितलं. व्यवसाय ड्रायव्हिंगचा आहे एवढं सांगितलं. या व्यतिरिक्त तो एक अवाक्षरही बोललेला नाही. नातेवाईक नाहीत, मित्र नाहीत, मालक सहकारी नाहीत. हॉस्पिटलच्या बिलाबाबत तो डॉक्टरांना म्हणाला, बरं झाल्यानंतर तुम्ही मला जर 6 महिने दिलेत तर मी तुमचे सर्व पैसे अगदी व्याजासह चुकते करेन. आणि डॉक्टर म्हणाले. आचार्य त्याच्या शब्दांवर माझा विश्वास बसला. अपघाताच्या संबंधात दशरथने एका शब्दानेही स्पष्टीकरण दिलं नाही. जेव्हा डॉक्टर फारच छेडछाड करायला लागले तेव्हा तो म्हणाला, डॉक्टर तुम्ही खुशाल पोलिसांना कळवा, ते जास्तीत जास्त काय करतील. दशरथची पर्सनॅलिटी रुबाबदार आहे. पाहता क्षणीच त्याच्याबद्दल मनात एक विश्वास उत्पन्न होतो. मठात राहणारे काही शरीरानं वा मनानं दुर्बल आहेत. अशांना दशरथ हा एक मोठा आधार वाटेल यात शंका नाही. धोंडू. राजकारणी लोकांचे खेळ चाललेले असतात, पण सर्वसामान्य जनता मात्र त्यात होरपळून निघते. 500-700 मैलांवरच्या एखाद्या पुतळ्याची विटंबना झाल्याची अफवा पसरते. तिच्या खरेखोटेपणाची शहानिशाही न करता बंद, रास्ता रोको, चक्का जाम अशी आंदोलने सुरू होतात. दिवसाच्या कमाईवर ज्यांचं पोट आहे, ज्यांना पक्षीय वा जातीय राजकारणामध्ये काडीचाही रस नाही, असे निरपराध निरुपद्रवी लोक मात्र भरडले जातात. कुणाच्या हातगाड्या पालथ्या करण्यात येतात, कुणाचे टपरीचे स्टॉल पेटवून देण्यात येतात, तर कुणी धावपळीत, दगडफेकीत, गोळाबारीत प्राण गमावतो. धोंडूचा प्राण असाच जायचा. पण सुदैवानं तो जिथे जखमी होऊन पडला होता तिथेच एक खाजगी हॉस्पिटल होतं आणि धोंडूवर वेळेवर योग्य अशी उपचार योजना झाली आणि मृत्यूच्या काठावर पोचलेला तो परत आला आणि अर्थात मठात राहायला आला. धोंडूच्या हाताला विलक्षण यश आहे. इंग्रजीत ज्याला ग्रीन थंब असं म्हणतात. त्यानं लावलेलं रोपटं मरायचं नाही, जोमानं उगवेल. मुळातच त्याला बागकामाची आवड आहे आणि कष्टानं त्यानं सर्व काही शिकून घेतलं आहे. मठाभोवतीची बाग ही त्याचीच निर्मिती आहे. नाहीतर आसपास फक्त रिकामं आवार होतं. आता बाग अगदी दृष्ट लागण्यासारखी झाली आहे. धोंडूला सतत बोलावणी येत असतात. स्वतःबद्दल तर तो कधीच काही बोलणार नाही. बागकामाची अत्याधुनिक उपकरणं मी त्याला आणून दिली आहेत आणि गार्डनिंगवरची पुस्तकेही दिली आहेत. 4 इंग्रजी पुस्तकं शिकला असता तर स्वतःची कंपनी काढली असती. पण मला दिसतं की तो समाधानी आहे. मनासारखं काम तर मिळतंच, शिवाय तो स्वाभिमानानं राहत आहे. मोत्या. मोत्या मठात आला तो अगदी योगायोगानं आला. मठासमोरच हमरस्ता आहे. पादचारी फारसे नसतात, पण गाड्यांची वर्दळ खूप असते आणि गाड्या अतिशय वेगाने जात असतात. मोत्या त्यावेळी रस्त्यावर कसा आला हे मला माहीत नाही. त्याच्या गळ्यात पट्टा आहे, बिल्ला आहे, कोणीतरी त्याला पाळलेला होता. मोत्याला झालेल्या अपघाताची पार्श्वभूमीही मला माहीत नाही. बंड्या आणि सोमनाथ त्याच्या बूथवरून परत येत होते. ते मठाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे वळले आणि मागे हमरस्त्यावर गाडीने मोत्याला उडवल्याचा आवाज आला. गाडी चालवणारा थांबला सुद्धा नाही. बंड्याच धावत धावत आत माझ्याकडे आला. मी रस्त्यावर पोचेपर्यंत मोत्या बेशुद्ध झाला होता. मीच त्याला एका प्रसिद्ध वेटरनरी डॉक्टरकडे घेऊन गेलो. अगदी नेहमीचा किस्सा.
आम्हाला 8-10 मिनिटं उशीर झाला असता तर मोत्या मरण पावला असता, पण तो वाचला. गाडीच्या बंपरची छातीला धडक बसली होती. 2 फासळ्या तुटल्या होत्या. पण मुख्य म्हणजे मोत्या प्रशिक्षित होता आणि मला वाटतं जनावरांनाही चांगला वाईट शत्रू मित्र हा भेद आपोआपच समजतो. मोत्या बरा झाला आणि अर्थातच मठात आला. मोत्या म्हणजे जबरदस्त जनावर आहे. त्याच्या छातीत खोलवर गुरगुर सुरू झाली की भल्या भल्यांच्या उरात धडकेच भरते. आसपासच्या सर्व परिसरात मोत्याची ख्याती पसरली आहे. त्याच्यामुळे सर्वांना एकदम अगदी सुरक्षित वाटायला लागलं आहे, कारण मठाची इमारत जरा एका बाजूलाच आहे. मोत्या अर्थात मठातल्या सर्वांना चांगला ओळखतो, पण त्यातल्या त्यात बंड्या त्याचा जानी दोस्त. दिवसाचे सर्व तास दोघं एकमेकांबरोबर असतात. रात्रीसुद्धा मोत्या बंड्याच्या खोलीबाहेरच झोपलेला असतो. पशुपक्ष्यांना अँथ्रोपोमॉर्फाईज करून आपल्या भावभावना विकार त्यांना चिटकवण्याची प्रवृत्ती मानवात आढळते. अर्थात संस्कृतीच्या उदयानंतर आपल्यात आलेले स्वार्थत्याग, परोपकार, सहानुभूती इत्यादी सद्भाव आणि हेवा, मत्सर, सूड, क्रौर्य अशा विकृती पशुपक्षात नसतातच. पण प्रेम, राग, भीती, कुतूहल अशा भावना असणारच. त्यांचा मेंदूही आपल्या मेंदूसारखंच कार्य करत असणार. तर मग या पराकोटीच्या भावनोत्कट अशा मृत्यूस्पर्शाच्या अनुभवाचा त्यांच्याही मनावर, मेंदूवर काही खास परिणाम होणार नाही का? मोत्या आला आणि मला तर वाटलं आपल्या संशोधनाला आणखी एक मितीच जोडली गेली आहे. इतरांसारखंच मोत्यालाही एक प्रयोग माध्यम म्हणून वागवायला हवं. आचार्यांच्या फाईलमधला हा शेवटचा कागद होता. तो वाचून होताच गीताने फाईल खाली ठेवली. वाचलेल्या मजकुरावर ती विचार करू लागली. तिच्याबरोबर मठात राहणाऱ्यांची पार्श्वभूमी याची माहिती तिला मिळाली होती, पण आचार्यांनी हा सारा प्रपंच कशासाठी मांडला होता याचा खुलासा झाला नव्हता. कदाचित सर्वांच्या नजरेसाठी तो खुला नसावा अशी त्यांची इच्छा असेल. प्रत्यक्ष भेटीत कदाचित तिला ते समजेल. त्यांची काहीतरी योजना होती हे फाईलमधल्या अनेक सूचक उल्लेखावरून स्पष्ट होत होतं.